आणि एकूणच केसांच्या समस्या आणि त्यावरती अत्याधुनिक उपचार. डॉक्टर, मी जसं म्हटलं तसं आजकाल केसांच्या समस्या वाढलेल्या दिसत आहेत आणि अगदी यंग मुलांमध्ये सुद्धा टक्कल पडताना दिसतं कुठेतरी. तर मग अशा वेळेला हेअर ट्रान्सप्लांटकडे जाणं हा एकमेव पर्याय योग्य वाटतो? अजिबात नाही, असं काहीच नाहीये. तसं आम्ही हेअर ट्रान्सप्लांटच्या विरोधात पण नाहीये, पण ॲक्च्युली हे जे स्टेजेस असतात बाल्डनेसचे, फर्स्ट स्टेज, सेकंड स्टेज, असं 5th स्टेजपर्यंत हेअर फॉलिकल ॲक्टिव्ह असतात. या दरम्यान जर हेअर डॉक हेअर क्लिनिकचं उपचार दिलं गेलं तर निश्चितच हेअर फॉल पण थांबते, हेअर ग्रोथ होते. आम्ही हेअर डॉकमध्ये एक विजन घेऊन चालतो की पेशंटचे जे केस गळती थांबली पाहिजे, रिग्रोथ झालं पाहिजे, त्याचं समाधान त्याला पूर्ण मिळालं पाहिजे. आणि आम्ही वर्किंग करताना 93% इफेक्टिव्हिटीवर वर्क करतो. तर 93% इफेक्टिव्ह आम्ही का होतो? कारण आम्ही प्रॉपरली केसांचं निदान करतो, हेअर स्कॅनिंग करतो, हेअर रूटचं स्टेटस काय आहे ते टेस्ट करतो. त्याच्यानंतर त्याचं हेअर फॉल कोणत्या स्टेजचं चालू आहे, बाल्डनेस कोणत्या स्टेजचं आहे, काय कारणामुळे आलेलं आहे, हे सगळं विश्लेषण करून मग त्याला जो ट्रीटमेंट प्लॅन आहे ते व्यवस्थित समजून मग ट्रीटमेंट सुरुवात करतो. तर निश्चितच एक प्रॉपर वेनी ट्रीट केल्यामुळे रिझल्ट हमखास चांगले आहेत.